नमस्कार, पुण्याला स्वागत आपलं मराठमा ब्लॉगच्या वरती. कोकणचो अमित या चॅनलवरती मित्रांनो. तर आपण जाऊ मुंबईला. या ठिकाणी सगळ्यात जुना फेस्टिवल आहे, लगभग 26 वर्ष जुना असा फेस्टिवल आहे. याची मुंबई पूर्ण वर्षभर वाट बघते की हा फेस्टिवल कधी सुरू होतो. हा लगभग फेस्टिवल बघाल ना आपण जानेवारीच्या फेब्रुवारीच्या मधोमध असतो किंवा एंडला, जानेवारीच्या एंडला किंवा फेब्रुवारी स्टार्टला असतो. तो म्हणजे आपला फेस्टिवल म्हणजे काळा घोडा आर्ट फेस्टिवल. तर दिनांक आपण बघाल ना 31 जानेवारी ते 8 फेब्रुवारी या काळामध्ये भव्य दिवसाचा फेस्टिवल आहे. तर आपण आतमध्ये बघणार कशा प्रकारे कोणते कोणते स्टॉल्स आहेत, कशा आपण बघणार या ठिकाणी कोणत्या कला किंवा आर्ट्स दाखवायचं आपण यावर्षी नवीन काय हे जो आतमध्ये बघणार. तर मित्रांनो चला जाऊया आतमध्ये काळा घोडा आर्ट फेस्टिवल. चला जाऊया. तर मित्रांनो, काळा घोडा आर्ट फेस्टिवल जायचं कसं. आपण जर ट्रेनने येत असाल तर आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी उतरले. आपण स्थानकाच्या बाहेर आपण बघा ना मित्रांनो, शेअरिंग टॅक्सीज आहेत. आपण बघा त्याचं प्रति प्रवासी भाड्यानं 30 रुपये आहे. अशा प्रकारे काळा घोडा आर्ट फेस्टिवल आपण आले असाल तर आपल्या समोर बघता अशा प्रकारे गर्दी आहे मित्रांनो. ती गर्दीचं नाव कशासाठी आहे, आपण आपल्या त्याने स्कॅन केल्यानंतर अशा प्रकारे आतमध्ये जाण्यासाठी एंट्री आहे. तो सर्वप्रथम आपल्याला काय करणं गरजेचं माहिती आहे, आपलं आपण रजिस्ट्रेशन करणं जरुरी आहे. नंतर आपल्याला एंट्री दिली जाते आतमध्ये. तर चला आपण रजिस्ट्रेशन करूया, आतमध्ये जाऊया. काळा घोडा आर्ट फेस्टिवल 2026मध्ये पहिला आपण कलाकृती बघूया. या ठिकाणी बघायला मुंबई सिटी ऑफ फिल्मची कलाकृती या ठिकाणी बनवतात. खूप छान सुंदररित्या बनवतात. आपण बघता हे पाहण्यासाठी खूप लोकांची खूपच ना मित्रांनो, खूपच अशी गर्दी आपण बघतो. मित्रांनो आपण दुसरी कलाकृती बघूया. चला अशा प्रकारे आहे सगळं आपल्या शाळेतील जीवनातील पट्टी, पेन्सिल, त्रिकोण अशा प्रकारे या ठिकाणी कलाकृती आहे. कटर पण आपण बघता. मित्रांनो पुढील आपण आर्ट्स बघायला तर टॅक्सी आहे. मुंबईच्या दळणवळण जाण्यासाठी लागणारे साधन म्हणजे टॅक्सी. आपण प्रत्येक मुंबईत याचा वापर करतो. अशीच टॅक्सी सुंदर असे आर्ट्समध्ये बनवण्यात आली आहे. काला घोडा फेस्टिवल पुढील आर्ट बघायला ना आपण तर मुंबई मेरी जान अशा प्रकारे आर्ट्स आपण आहे. या ठिकाणी बघायला आपण मुंबईचं सर्व दर्शन प्रमुख ठिकाणचं या ठिकाणी करण्यात आलं असेल. आपण बघताय विविध असणाऱ्या आपण विविध कलाकृती मुंबई या ठिकाणी ह्या आर्ट जो आहे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. आपण बघता या ठिकाणी असेल लालबागचा राजा असेल किंवा आपण पुढे बघताना म्हातारीचा बूट असेल किंवा आपण मुंबईतील अशी प्रमुख ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे या कला आर्टद्वारे आपण बघताय. तर आपण या ठिकाणी बघाल ना तर असं आपल्या प्रकारे चौपाटी असेल, छत्रपती शिवाजी पार्क असेल किंवा आपण बघताय अजून पुढे बघाल ना अजून तर सगळी जसे पॅगोडा असेल. आपला वर्ल्ड कप आपण ज्या ठिकाणी जिंकला तो वानखेडे स्टेडियम कलाकृतीमध्ये साकारण्यात आहेत. अशा मुंबईतले प्रत्येक प्रमुख ठिकाणी प्रमुख ठिकाण या ठिकाणी दाखवण्यात आलं कलाकृतीमध्ये. तर आर्टिस्टचं खूप मस्त. तर मित्रांनो पुढील आर्टमध्ये आपण बघा ना आपल्याला काहीतरी संदेश या आर्टमध्ये देण्यात आला की आपण टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू कशा बनवू शकतो. अशा प्रकारे कलाकृती या ठिकाणी करण्यात आपण बघाल प्रत्येक ठिकाणी काहीतरी वेस्टेज या बॉक्समध्ये आहे त्या असं घेऊन अशा प्रकारे छान असं ना सुंदर अशी कलाकृती बनवत आली की जेणेकरून टाकाऊ वस्तू टिकाऊ वस्तू काहीतरी चांगलं होऊ शकतं, परिवारासाठी हानिकारक होऊ शकत नाही. यासाठी अशी उत्तम असं आर्ट्स या ठिकाणी तयार करते. आपण टाकाऊ वस्तून टिकाऊ वस्तूसाठी खूप छान आहे, सुंदर आहे. हे बघायला लोकांची गर्दी पण ना मित्रांनो खूपच आहे. आपण बघताय आज रविवार आहे त्यामुळे खूपच गर्दी आहे. तर मित्रांनो आपण पुढील कलाकृती बघाल ना, जेव्हा आपल्याकडं अँड्रॉइड मोबाईल नव्हते तेव्हा आपण अशा प्रकारे हे टेलिफोन वापरत होतो. तर अशा प्रकारे छान आणि सुंदर या ठिकाणी टेलिफोनचं या ठिकाणी आर्ट बनवत आलं. आपण बघताय काच बघू शकता आपण या ठिकाणी.
आता ना आपल्या जुन्या काळात असलेला HTD IPC PCOचा स्टॉल्स आहे तो आता दिसत नाही, दुर्मिळ झालाय. तर लोक अशा प्रकारे त्या ठिकाणी आर्ट बनवतात आपण बघताय. तर लोक अशा प्रकारे या स्टॉलचा आनंद घेताना आपण अशा प्रकारे. तो ये कालाघोड़ा के लिए बनी है ये इंस्टॉलेशन। हम बचपन में मालूम है रूलर वगैरह से ऐसे करते थे, तो ये ऐसे पेंटिंग बनी है कि आप चलोगे तो ही समझ में आएगी, एक जगह से समझ ही नहीं आती ना। इंस्टाग्राम पर मतलब एक सिंगल रील से भी नहीं समझ में आएगी, आपको यहाँ पे आना होगा तो ही समझ में आएगा। और डॉट से ये है कि सारी पेंटिंग डॉट से बनती है, ये टी शर्ट सब कुछ मैं डॉट से ही बना रहा हूँ। और मेरी पेंटिंग का नाम है एयर वी ब्रीथ। मतलब इस टाइम इलेक्शन हुआ है, बहुत कुछ हुआ है, एंड आई एम नॉट अ पॉलिटिशियन, आई एम जस्ट एन आर्टिस्ट हु लव्स पेंटिंग बर्ड्स। बट किसी ने एयर क्वालिटी का मुद्दा तक नहीं निकाला। इट्स लाइक वी आर ऑलमोस्ट ब्लाइंड कि हम अंधे हो गए। मेरी ग्रैंड मदर को अस्थमा हुआ, मेरी मॉम को अस्थमा हुआ, उन लोग को लग रहा है अस्थमा हुआ, मुझे पता है क्या हुआ है। सो एक सिंपल मैसेज है इससे, क्योंकि आप जब टर्न हो रहे हो दिख रहा है नहीं दिख रहा है, ये मेरे आसमान के साथ ये हो रहा है। आई कैन नो लॉन्गर सी द स्काई, कभी कभी दिखता है। तो यही सिंपल मैसेज है, फॉरगेट EQ एंड नंबर, दिस दैट, सब लोगों को बांटने की बात है, भाषा, रिलीजन, सब लोगों को लड़ाने की बात है। दिस इज समथिंग वी नीड टू ब्रीथ। अगर हम सांस नहीं ले पाएंगे तो हम उड़ कैसे पाएंगे। ये जो बर्ड ऊपर है वो बॉम्बे की धड़कन फ्लाइट है, और सांस है वो हमारी सबकी सांसें हैं। बस यही मेरा मीनिंग है। थैंक यू। बघताना आज रविवार आहे तर खूपच गर्दी आहे. 1 फेब्रुवारी आहे आणि आपण बघा ना ठिकाणी खूपच गर्दी. आपण तर मित्रांनो पहिला स्टॉल बघूया जो पंजाबचा. आपण या ठिकाणी बघाल ना विविध प्रकारचे पंजाबच्या आपल्याला सगळ्या गोष्टी या ठिकाणी भेटतात आपण बघता. तर अशा प्रकारे सगळ्या या ठिकाणी आहे पंजाबमधलं आपण बघता. मित्रांनो आपण पुढील स्टॉल बघा ना स्वस्तिक महिला उद्योग सहकार समिती मध्य प्रदेश. या स्टॉलवरती मित्र आपण बघाल ना विविध प्रकारचे कपडे असो की आपण बघताय आपण कपड्यांचा प्रदेश आहे तसे आपण बघताय या ठिकाणी ना अशा प्रकारच्या पिशव्या असतो खूप छान आणि सुंदर आहे. त्याचे कपडे आहेत ते पण मित्रांनो योग्य दरामध्ये या स्टॉलवरती आपण बघताय. मित्रांनो पुढील स्टॉल आपण बघाल ना संजय ब्लॉक पॉटरीज उत्तर प्रदेश या ठिकाणचा स्टॉल आहे. आपण बघाल ना विविध प्रकारचे नक्षीदार पॉट या ठिकाणी आपण बघताय सुंदर आणि खूप छान आहेत मित्रांनो. त्याच्यात ना खूप नक्षीदार अशा ठिकाणी पॉट आहेत खूप पण ते पण मित्रांनो योग्य दरामध्ये आपल्याला बघता आवडतील अशा प्रकारे. मित्रांनो आपण बघाल ना पुढील स्टॉल ओडिसा पटचित्रा पेंटिंग आहे. आपण या स्टॉलवरती बघाल ना विविध प्रकारचे नक्षी काम असं केले आपण बघाल वस्तू आहेत असे खूप छान आणि सुंदर आपण बघता की आपल्याला घरात आपण लावू शकतो असे नक्षीदार वस्तू या ठिकाणी आहेत. तसे ना आपण आपल्या वॉलला पेंटिंग म्हणजे आपल्या दिवाळवरती पेंटिंग आपण लावू शकतो अशा प्रकारे. ते पण हे सगळं ना मित्र आपण बघाल ना या स्टॉलवरती खूप योग्य दरामध्ये आणि मोबाईल ठिकाणी. आपण पुढील स्टॉल बघा न्यू आर्यन फाईन आर्ट्स. या स्टॉलवरती मित्र आपण बघाल ना विविध प्रकारच्या कलाकृती आहेत आपण बघताय खूप छान आणि सुंदर आहेत मित्रांनो. बघतात असं वाटतं की बघत अशा प्रकारे तसे पेंटिंग पण सुंदर आहेत मित्रांनो. आपण बघताय तर खूप छान आणि सुंदर सगळं अशा प्रकारे सुंदर प्रकारे पेंटिंग आहेत आपण घरी लावू शकतो अशा प्रकारे आपल्या वॉलवरती. मित्रांनो आपण पुढील स्टॉल बघा ना कुवा हरियाणा हा स्टॉल आहे. या स्टॉल्स आपण बघा ना पितळाच्या खूप छान नक्षीदार वस्तू किंवा आपण भेटतात त्या बघता अशा प्रकारे सुंदर नक्षी अशा वस्तू या ठिकाणी भेटतात आपण बघताय खूप छान आणि सुंदर आपण बघताय ते पण योग्य दरामध्ये आहेत मित्रांनो. आपण बघताय खूप नक्षीदार आपण अलॉन्ग विद दैट हमारा एक CSR इनिशिएटिव भी चालू है जहाँ पे हम डोनेशन देंगे 6 कॉजेज़ के लिए. ये जाएगा NGOs के थ्रू. आप इसमें हमारी हेल्प कर सकते हैं बाय वोटिंग कि कौन सा कॉज आपको लगता है जो अभी अवेयरनेस कम है या फाइनेंशियल उनको सपोर्ट ज़्यादा नहीं मिल रहा है या समथिंग जो आपके दिल के पास है आपने महसूस किया है या आपने लोगों को देखा है दैट आर लैकिंग इन, सो आप इसको वोट कर सकते हो. जो भी एट द एंड ऑफ द फेस्टिवल रिसीव मतलब सबको ज़्यादा वोट मिलेगा उसको डोनेशन ज़्यादा मिलेगा. डोनेशन साइकिल ऑलरेडी सेट है वहाँ पे. जो फर्स्ट प्लेस पे आएगा उसको 10 लाख, फिर 6, 4 बाकी जो 3 रह जाएंगे उन तीनों को मिलेगा 2 लाख ईच. पता है रुकना जी मिल्टन डोनेशन देगा. आप खाली हमें गाइड कर रहे हैं कि कौन सा आपके हिसाब से लैचिंग है अवेयरनेस करना चाहिए. थँक्यू सो मच.
मित्रांनो आपण पुढील स्टॉल बघायला संध्या मेटल क्राफ्ट आहे, पश्चिम बंगालचा स्टॉल आहे. आपण बघायला विविध प्रकारच्या पितळाच्या वस्तू, नक्षीदार वस्तू या ठिकाणी आपण भेटतात. त्या पण छान आणि सुंदर आहेत. तसेच ना देवी देवतांच्या मूर्त्या असो खूप छान आणि सुंदर आपण बघताय. त्याचं पण कलेक्शन आपण बघताय. खूप छान आणि सुंदर सगळ्या पितळाच्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी भेटतायत अशा प्रकारे. ते पण मित्रांनो योग्य दरामध्ये आपण बघताय. खूप छान आणि सुंदर आहे आपण बघताय या ठिकाणी. तर योग्य दरामध्ये पण आणि खूप छान आणि सगळ्याही सुंदर आपण बघताय. मित्रांनो आपण पुढील स्टॉल बघा पंजाबी ज्युती कलेक्शन हरियाणाचा स्टॉल आहे. आपण बघा या ठिकाणी विविध प्रकार ज्युतींचं कलेक्शन आपण बघताय. खूप छान आणि सुंदर आहेत. तसे खूप वेगवेगळ्या व्हरायटीज या ठिकाणी आपण आहेत बघतात. लगभग खूप छान आणि सुंदर. लगभग किंमत बघायला मित्रांनो लगभग 400 रुपयापासून पुढे किंमत आहे. प्रत्येक ब्रँडनुसार किंमत बदलते पण खूप छान आणि सुंदर असं कलेक्शन ह्या स्टॉलवरती आहे आपण बघताय. आपल्याला आवडा असा स्टॉल आहे मित्रांनो. हा आहे काळा घोडा आर्ट फेस्टिवल 2026. या फेस्टिवल मित्र आपण बघा ना विविध प्रकारचे स्टॉल्स आहेत. जसे आपण आर्ट्स या ठिकाणी कला ज्या साकार आहेत त्या विविध प्रकारचे मॅसेज या ठिकाणी द्यायचा आपल्याला प्रयत्न केला. आज दुसरा दिवस होता लगभग 1 फेब्रुवारी आहे. आपण बघायला रविवार असल्यामुळे खूपच गर्दी होती. तर काही गोष्टी लोक खूप आले तर आपण पण या ठिकाणी यावं. लगभग 8 फेब्रुवारीपर्यंत हा काळा घोडा फेस्टिवल आर्ट फेस्टिवल चालू आहे. मित्र आपण नक्की व्हिजिट द्यावा आपल्या फॅमिलीसोबत. मित्र आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.